नमस्ते. नमस्ते. आपलं नाव आणि पत्ता सांगा सर. हरिभाऊ येडगे, महूद पवारवाडी. हा जो द्राक्षाचा प्लॉट आहे सर, कितवं वर्ष आहे आणि किती झाड आहे ती? हे 21 झाड आहे ते. त्याचं पहिलंच वर्ष आहे. पहिलंच पीक आहे. तर तुमच्या भागामध्ये काही द्राक्ष आहे का सर, बाकी कोणाची अजून? द्राक्ष नाही आमच्या भागात. तरी पण तुम्ही डेअरिंग करून सुरुवात केली. तर सर, आज तुमचा माल किती दिवसाचा झाला आहे? हे आज 117 दिवस झाले. माल बघून कसं वाटतंय काय सर? बरं वाटतं. आपण सुरुवातीला म्हणजे हिशोबानं बरं आहे. तुमच्या भागामधला पहिलाच प्रयोग आहे आणि तुम्ही तो सक्सेस करून दाखवला. हो केलं. तर सर, तुमच्या द्राक्ष बागेचं संगोपन करत असताना तुम्ही सुरुवातीपासून काय काळजी घेतली, किंवा द्राक्ष बागायतदारांनी नवीन लागवड करणाऱ्यांनी काय काळजी घ्यावी, असं तुमच्या अनुभवातून तुम्हाला काय वाटतं? आता कसं झालंय, लॉकडाऊन पासून थोडं मार्केट कमी राहते आहे तिथे द्राक्ष रेटच कमी आहे. बरं. त्यामुळे काही शेतकरी बरेच नाराज अवस्थेत आहे. आणि त्यात आम्ही जुने शेतकरी नाराज अवस्थेत असताना आम्ही नव्याने सुरुवात केली. असं काही लय नाराज होण्यासारखं काही नाही. दर बी काढावं लागतंय आणि ऑर्गॅनिक पद्धतीनं नियोजन कमी खर्चात केले तरी परवडतंय चालू रेटला. तर आपण नियोजन करत असताना जमिनीतल्या डोसेसचं वगैरे कसं नियोजन केलं? तर नाही, आपण रासायनिकच काय वापरच केलेला नाही. बरं. ऑर्गॅनिकच खतं मध्ये बेसल डोस करताना त्यात थोडं फक्त 4 पोती फक्त 1840 टाकले. बरं, फक्त तेवढंच टाका. तेवढं टाकलं सगळं ऑर्गॅनिक. बरं. ऑर्गॅनिकमध्ये काय दिलं सर, काय सांगता येईल का? बाकी लक्ष्मी डेअरीचे ते प्रोडक्ट आले ते दिले आपण. बेसळ डोस म्हणून बेसल डोस त्याच्यासोबत फक्त 1840 तुम्ही. 4 पोती टाकलं एकरी 2 पोती. बरोबर. ह्या प्लॉटला सदरच्या तुम्ही वॉटर सोलेबल वगैरे काय दिलं का सर? नाही, दुसराच काय विषय नाही. फक्त बेसळ डोस. बेसल डोस क्वालिटी आज जे चमकदार दिसतंय ते स्लरीज केंद्र तेवढी सोडली. साधारण किती वेळा सोडला आणि किती दिवसाला सोडले सर? 24 दिवसाला एक सोडतोय. तुम्हाला सर द्राक्ष बागेचा काहीच अनुभव नसताना तुम्ही प्लॉट हा सक्सेसफुल करून दाखवलेला आहे. हा प्लॉट सक्सेस करत असताना तुम्हाला कोणाकोणाची मदत झाली? सोमनाथ बेडगे साहेबांनी चांगला आपल्याला मदत केली. बरं. प्रत्येक माहिती कमी खर्चात प्लॉट चांगला आणला त्याने. आणि आम्ही बाहेर फिरून माहिती घेतो. बरं. दुसऱ्या बागेत नाही जातो. आणि मी कसं आहे, एक 20 वर्ष झालं व्यापारी बी आहे. डाळिंब द्राक्ष. तर त्यामुळे आम्ही व्यापार केला, पण हे वाईज काय आम्हाला इतकं माहित नव्हतं ना. फक्त आम्ही माल कसं क्वालिटी त्यात रेट करत गेलो. आजपर्यंत तुम्हाला फक्त माल विक्री करणे ह्या गोष्टी माहित आहेत, फक्त पिकवणं माहित नव्हतं. फक्त सुरुवात आपण केली. तुम्ही पहिलाच प्रयोग केला आणि सक्सेसफुल झाला. हो झालं. तर सर, तुम्ही इथून मागे दुसऱ्याचे प्लॉट खरेदी करून विकले. हो, इकडे आज सर स्वतःचा प्लॉट विकत असताना काय वाटतंय सर आपल्याला? दुसऱ्याच माल ऐकणं आणि स्वतः पिकवून ऐकणं हे एक वेगळाच आनंद आहे ना. बरं. कारण ह्या भागात ऊसाची पीक घेणार शेतकरी ते ऊस, मका, जर्शी. आणि माझे गीत अशी वेगळंच असते ना पीक घेणं. बरं. ह्या द्राक्ष पिकाची सुरुवात केली ना आपण या भागात पहिल्यांदा. बरेच लोक असे मला विरोधच करत होते, द्राक्ष आपल्या भागात येत नाही, वातावरण येईल असते, किंवा आपल्याकडं अनुभवी शेतकरी नाही, माहिती मिळणार नाही, अडचण. पण असं काही ह्यात विशेष अडचण नाही बरं का. की खरा भाग आमचा ही जे भाग आहे हे द्राक्षाचाच भाग आहे. ते सव लागून गेले तालुक्याला पहिल्यांदा डाळिंब श्रेष्ठच आहे. खरा हे आमचा सांगोला तालुका द्राक्षासाठी एक नंबर आहे. वातावरण स्वच्छ आहे इकडं, आणि अवकाळी किंवा गारपीट होत नाही हे विशेष आहे. ज्या भागात गारपीट होते तटली शेतकरी पीक करते द्राक्ष, आणि या भागात कधी अशी गारपीट नाही ना. तसा द्राक्षाला एक नंबर भाग आहे. सर, आता द्राक्ष पीक हे किचकड पीक आहे, किंवा म्हणजे सेन्सिटिव्ह पीक आहे असं लोक म्हणतात. तर जी आज ह्या कंडिशनला तुमचा प्लॉट आहे, तर तुम्हाला काय अडचणी वगैरे काय आल्या का? नाही, अडचण नाही. नियोजन आणि शांत इशाराने ह्यानं जर केलं तर चांगलं पीक आहे एक नंबर. फक्त रोज कोणाचं तर ऐकत बसणं, रोजच्या नवीन साहेब बोलवणं,
प्रत्येकाचं मत प्रत्येकाचं मत वेगळंच आहे ना. त्यामुळे आधी स्वतः आपण ठाम निर्णय घेतला पाहिजे आणि कोणावर तरी विश्वास टाकून वागलं पाहिजे. ते व्यवस्थित होत जाते. नंतर आज ह्याने वेगळं सांगलं, त्याने वेगळं सांगलं आणि ह्यात हर एक नमुन्याची औषध वेगळी आहेत ना. प्रत्येक जण वेगळंच बोलतो सांगतो. त्यामुळे आपण स्वतः बी स्थिर राहिलं पाहिजे. स्वतः कुठल्या यातनं अनुभव कसा येतो हे घेऊन, कुठल्या औषधापासून कसा काही सगळा रिझल्ट घेऊन निर्णय घेतला पाहिजे. साधारण सर आज तुमचा प्लॉट हार्वेस्टिंगला एक 15 ते 20 दिवस अवधी आहे. हो आहे. तर तुमच्या प्लॉटमध्ये कुठं मम्मी वगैरे काय झाली का किंवा काय अडचणी आहेत का? नाही कुठं काय प्रॉब्लेम नाही. आता काय समोरच तुम्ही काय वातावरण बी स्वच्छ आहे, माल बी कुठला प्रॉब्लेम नाही काय. साधारण तुमच्या प्लॉटला सुरुवातीपासून गायडन्स करत असताना बेडगे साहेबांचा अनुभव कसा राहिला? नाही, त्यांचा साहेब म्हणून अनुभव नाही बघा. बरं. त्याने एक शेतकरी येतात ना त्यांचं मार्गदर्शन आहे. कारण मी पहिल्यांदा काडी तयार करताना अगोदर साहेब दुसरं होतं. म्हणजे आता चालूचा जे माझा खर्च आहे धरल्यापासून ते नवीन अशा साहेबाकडून ती खर्च उलट जादा झाला होता. अगोदर नसतं ते कमी खर्च व्हायला पाहिला होता ह्याच्या हिशोबाने 30%. म्हणजे उलट केलं, उलट काडी तयार केल्यापासून आतापर्यंत माल येऊस तर म्हणजे एकदम कमी खर्चात प्लॉट आणलाय. आता तुमच्या अनुभवातून काय वाटतंय सर की जर समजा एखाद्या द्राक्ष शेतकऱ्यांना त्यांचा जर वैयक्तिक प्लॉट हा बेडगे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली द्यायचा असेल तर त्यांनी दिला पाहिजे का? 100% दिला पाहिजे. कारण हे बेडगे साहेब मूळ शेतकरी हिताचा निर्णय घेतात ना. शेतकरी नात्यानंच काम करतात. ते नुसतं साहेब म्हणून किंवा मार्गदर्शन करावं, शेतकऱ्याला अडचणीत आणायचं, खर्च वाढवायचा, उत्पन्न कमी खर्च ज्यादा असे प्रकार लय गल्ल्यात चालू. आता आम्ही बाहेर फिरून बघतोय उत्पन्नापेक्षा खर्च ज्यादा होतोय. पण ह्यांचं पूर्ण सगळं नियोजन करून जे गरज आहे तेच द्यायला होणं आणि असं काय वायपाट असा इतर खर्च काही नाही त्यांचा. साधारण एका वेलीवरती घड किती येते? आपल्या एका वेलीवरती आवरेल 40 घड आहे. बरं. ॲव्हरेज घडाचं वजन काय राहील सर? ॲव्हरेज काय 500 ग्राम आहे, 700 ग्राम पर्यंत आहे, काय 300-200 असं. येणार 450 ते 500. 450 ते 500 साधारण तुमची झाडं किती आहेत प्लॉटमधली? 21 झाड आहेत. खर्च किती झाला सर आतापर्यंत? आतापर्यंत माझा काडी तयार करण्यापासून 4,60,000 रुपये झाले. काडी एप्रिलपासून. अंदाजे उत्पन्नाची अपेक्षा काय सर? आता मालाच्या म्हणजे रेटवर आणि मार्केट चढ उतर आहेत ना. आता मार्केट वाढत चाललंय. आवरेल 25-30 टन माल निघाला तर 7-8 लाख रुपये होऊ शकतात चालू रेट मध्ये. आणि दर जर वाढला तरी जास्त पैसे होऊ शकतात. आता जो इस्टिमेट काढलेला आहे साधारण किती रुपये रेटच्या हिशोबाने काढले सर तुम्ही? आता हे चालू आजचं 30 रुपये रेटच्या हिशोबाने काढलाय. रेट वाढला तर अजून रेट वाढला तर पैसे वाढत जाणार. बरं सर, तुम्ही ह्या वर्षी पहिल्याच वर्षी तुम्ही भाग्यलक्ष्मी डेअरीची खतं वापरलेली आहेत. हां, पहिल्याच वर्षी. तर त्या खताविषयी तुमचा काय अनुभव आहे? नाही, प्रत्येक शेतकऱ्यांवर का रासायनिक खताचा आता लय विषय घेऊन चालत. कारण ते ॲव्हरेज बी त्याचा काय उपयोग. आता मी प्रत्येक पिकाचं वापरणे वेगळं बघितलंय. ही जी खत आहे ती कमी खर्चात उत्पन्न जास्त आहे. उत्पन्नाला जास्त हे होते ना. आणि रासायनिक खतं वापरून बघितले ते आतापर्यंत काय खर्च जास्त करायचा ते तेवढ्या पुरतं करणं दिलेवणी तेवढं पाहिजे देणार. रेग्युलरपणा टिकवून करत नाही. तुम्ही भाग्यलक्ष्मीची खतं अजून इतर कोणत्या पिकासाठी वापरता? भाग्यलक्ष्मीची खतं आता आपण सुरुवातीला तसे द्राक्षीलाच वापरले. ते एक डाळिंब प्लॉटला वापरलेली रासायनिक खतं घालून. भाग्यलक्ष्मी डेअरीची खतं वापरल्यानंतर तुम्ही समाधानकारक आहात? आहे ना समाधान. आता तुमच्या भागातले जे द्राक्ष असतील किंवा केळीचे शेतकरी असतील त्या शेतकरी मित्रांना तुम्ही काय संदेश द्याल सर? आता इथं आमच्या भागात आता केळीच प्रमाणे वाढत चाललंय. केळीला सुद्धा ही खतं घालणं योग्य आहे. कारण ह्या खताचा आता माझा द्राक्षाचा अंदाज घेतो. हे खत चालू केल्यापासून याचा बुंदा इतका म्हणजे मजबूत झाला मोठा. पहिलं मी सुरुवात पहिल्या वर्षी म्हणजे असं ही वाढ नव्हती रासायनिक खतात.
खतापासून म्हणजे झाडाची क्वालिटी म्हणजे बोंदा सगळं वाढत. तुमच्या द्राक्ष बागेचे झाडाची खोड लहान होती. हा लहान होते, तुम्ही खतांचा वापर चालू केल्यापासून खोडाची थोडंसं मजबूत मोठी झाली. मोठी झाली. बरं सर, लोकांची समस्या असते की डावणी आणि भुरी दोन प्रकारचे रोग जास्त असतात. तर तुमच्या प्लॉटमध्ये काय प्रादुर्भाव आहे का? कुठं तर नॉर्मल, कुठं तर म्हणजे बुरीचं थोडं जाणवतंय. असं काही जास्त तसं काय नाही विशेष बरं. काय. ते आता ह्या टायमिंगला काही विशेष काय नाही जात. ते माल जर आपण आता अजून एक 5 दिवसापासून असं काय अजून 20 दिवसावर कधी काढू शकतो ना. सर आपलं काय म्हणणं आहे, 2 मिनिटात सांगा सर. माझं काय मत आहे, प्रथम तर माझा परिचय देतो. माझं नाव सोमनाथ अशोक बेडगे, मुक्काम पोस्ट मानेगाव, तालुका माडा, जिल्हा सोलापूर. खरं तर मी कन्सल्टिंग करत असताना बघा, कुठल्याही शेतकऱ्याला कन्सल्टिंग जर करायची झाली तर ती एक शेतकरी टू डायरेक्ट एक व्यावसायिक स्वरूपामध्ये आपण कन्सल्टिंग करतो अशी करीत नाही. ज्या शेतकऱ्याला आपण मार्गदर्शन करतो त्या शेतकऱ्याला प्रथमतः त्या शेतकऱ्याचं उत्पन्न निघालं पाहिजे, अशा हिशोबामध्ये मग आपलं कन्सल्टिंग असतं. आणि जी गोष्ट आवश्यक आहे तीच गोष्ट देणार, दुसरी गोष्ट द्यायची काय गरज नाही. चालू वर्षी ही तुम्ही प्लॉट बघता, ह्या प्लॉटला 1 किलो सुद्धा वॉटर सोल्युबल खत अजिबात दिलेलं नाही, कसलंच नाही. आता शेतकऱ्यांनी बी सांगितलं, मी काय मध्ये बोललो की ना काय नाही, त्यांनी बी दिलं नाही आणि आपण बी त्यांना रेकमेंड सुद्धा केलं नाही. ह्याचा अर्थ की आपल्याला माती टिकवायची असेल तर आपल्याला सेंद्रिय खतांचा वापर जास्तीत जास्त करणं गरजेचं आहे. हे मी ह्यांच्या प्लॉटमध्ये करून सांगत नाही, वैयक्तिक माझा प्लॉट असेल किंवा अजून इतर काय प्लॉट आहेत तर सेंद्रिय पद्धतीने शेती झाली पाहिजे, मातीवरती सगळ्यात जास्त काम झालं पाहिजे. आणि त्याच्यानंतर मोजक्या प्रमाणामध्ये कॉन्टॅक्ट थिअरीवरती आपण जर द्राक्ष शेती पिकवत आलो, रेसिड्यू फ्रीमध्ये जर आपण हळूहळू वाटचाल केली तर जे आपण इतर देशांना एक मार्गदर्शन स्वरूपामध्ये काम करू शकतो की भारत देशामध्ये रेसिड्यू फ्री शेती केली जाते, विषमुक्त शेती कशी पिकवायची ह्याचा एक आदर्श म्हणून आपण जगासमोर बी जाऊ शकतो. आणि त्याच्या वाटचालीनुसार मी ज्यावेळेस कन्सल्टिंग लावलं त्यावेळेस त्यांना बऱ्याच म्हणजे पहिल्यांदा खतं वगैरे टाकताना ह्यांनी मला सांगितलं की तुम्ही टाकलं नाही होतं. मी त्यावेळेस त्यांना सांगितलं की मातीमध्ये तुम्हाला, मी ह्यांना स्पष्ट सांगितलं, जर तुम्ही माझ्या रेग्युलर रोटेशननी करणार नसेल तर तुमचा प्लॉट मी करू शकत नाही. कारण आज 100 किलोमीटरवरून मी तुमच्याकडे यायचं आहे. ह्याचं काय कारण आहे तर एक शेतकरी म्हणून येणार आहे, कन्सल्टिंग म्हणून वेगळा आहे. कारण पैसे नकोच आहेत मला, पैसे माझा विषय गहू नाही, पैशासाठी मी करतच नाही म्हणलं. पण जर तुमच्या भागामध्ये आलो तर तुमचा प्लॉट सक्सेस झाला तर तुमच्या भागातल्या शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीविषयी आवड निर्माण होईल. ह्या तत्वानुसार मी आजपर्यंत इथं आलो आणि गायडन्स केला. आज तुम्ही बघताय प्लॉटला कुठेही काही अजिबात प्रॉब्लेम नाही. आणि विशेष असं काय ह्याला म्हणजे हेवी ट्रीटमेंट कुठलंच दिलेलं नाही. बऱ्यापैकी हे कॉन्टॅक्ट थिअरीमधलंच काम झालेलं आहे, सिस्टमॅटिक अजिबात दिलेलंच नाही. मला वाटतंय सिस्टमॅटिक फक्त एक गेलं औषध कोणचं ते कर्जेट, ते मी नव्हतं सांगितलं तर ह्यांच्या घरात पहिले शिल्लक होतं, ते एक्सपायर होईल म्हणून मी द्यायला लावले. एक्सपायर झाल्यावरती ते दुकानात पण नाही काहीच नाही. ह्यांच्याकडे जे पहिले कन्सल्टंट होते त्यांनी रेकमेंड केलेलं होतं, ते शिल्लक होतं म्हणून आपण द्यायला लावलं. अदरवाईज सिस्टमॅटिक एकही औषध दिलेलं नाही. आपल्या म्हणण्याप्रमाणे सर आणि तुमच्या अनुभवाप्रमाणे द्राक्ष बाग ही विना वॉटर सोल्युबल येऊ शकते का? 100%. आता मी 5 वर्ष झालं, माझं 3 वर्ष रेसिड्यू फ्रीचं सर्टिफिकेट ICRची सर्टिफिकेट आहे, असं पण नाही. आणि हे ट्रू केलंय मी. माझा घरचा प्लॉट किंवा हे हाईपला आता मी बोलतोय ही भाग वेगळा आहे, बरोबर आहे. याच्या अगोदर तुम्हाला काय सांगितलं मी, फार तर फार काय दिलंय, सल्फेट फॉर्म मधलं DAP दिले, ते पण 4 बॅग दिले, 2 डोस मध्ये दिले. काय केलंय, डबल डोस आहेत, म्हणजे प्लॉटला 3 डोस असतात आपले. कुठले, एप्रिलचे छाटणी अगोदर 10 दिवस, सेटिंग पिरियडला एक, असे 3 बेसल डोस असतील. त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त सेंद्रिय खतांचा वापर